नमस्कार सर्वांना. मी शुभांगी. भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाचं वाचन आपण करत आहोत. आज श्लोक क्रमांक 32 ते 39 आपण पाहणार आहोत. श्लोक क्रमांक 32. ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान चेतसः. अर्थात, हे अर्जुना, जे लोक द्वेष भावनेनं माझ्या मतांची, उपदेशाची उपेक्षा करतात आणि त्यांचं पालनही करत नाहीत, ते अविचारी, अज्ञानी आणि मूढ असतात. तसंच आत्मकल्याणाच्या मार्गापासून ते भ्रष्ट झालेले असतात, हे जाणून घे. श्लोक क्रमांक 33. सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति. अर्थात, सर्व प्राणी प्रकृतीच्या सत्व, रज, तम ह्या 3 गुणांच्या वळणावर जातात. म्हणजे आपली प्रकृती, स्वभाव ह्यानुसारच ते कर्मे करतात. ज्ञानी मनुष्यसुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसारच कार्य करतो. मग अशा स्थितीत स्वभावापुढं निग्रह, हट्ट यांचं काय चालणार आहे? या श्लोकाचा थोडक्यात अर्थ आपण असा घेऊ शकतो. भौतिक प्रकृतीच्या प्रभावातून मुक्त होऊन अध्यात्म आणि भक्तीच्या दिव्य मार्गावर स्थिर होणं हे कोणत्याही माणसासाठी अतिशय कठीण आहे. श्लोक क्रमांक 34. इंद्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेत तौ ह्यस्य परिपंथिनौ. अर्थात, प्रत्येक इंद्रियाचे त्याचे त्याचे असे आवडीचे विषय असतात. त्या विषयात राग, द्वेष किंवा आसक्ती आणि विरक्ती हे दोष लपलेले असतात. माणसानं त्या दोहोंच्याही आहारी जाता कामा नये, कारण ते दोन्हीही आत्मकल्याणाच्या मार्गात विघ्न आणणारे अडथळे आहेत. श्लोक क्रमांक 35. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. अर्थात, चांगल्या रीतीने दुसऱ्याच्या धर्माचे आचरण करण्यापेक्षा शास्त्राने नेमून दिलेला स्वतःचा धर्म म्हणजे स्वतःचं कर्तव्य करणं केव्हाही चांगलं. स्वधर्मानं वागत असता मरण आलं तरी त्यात कल्याण आहे, परंतु परक्याच्या धर्माचे आचरण करणे हे भयंकर आहे, कारण ते व्यक्ती आणि समाज यांना अवनतीकडे नेणारे आहे. म्हणूनच मनुष्यानं दुसऱ्याच्या नियतकर्मांचं अनुकरण करण्यापेक्षा मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्याच नियतकर्मामध्ये दृढ राहावं. श्लोक क्रमांक 36. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापैः शरति पूरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. अर्जुनानं विचारलं, हे वृष्णीवंशजा वार्ष्णेया, हे श्रीकृष्णा, कोणत्याही माणसाला मुद्दाम पाप करावं असं कधी वाटत नाही. तरीही स्वतःच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती केल्याप्रमाणे माणूस पाप करतो. ते कोणाच्या प्रेरणेनं घडतं?
श्लोक क्रमांक 37. श्रीभगवानुवाच काम एष क्रोध एष रजो गुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विध्येनमिह वैरिणम्. अर्थात श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, पापकर्म करायला परमात्मा प्रेरित करत नाही. रजोगुणाच्या संपर्कातूनच उत्पन्न झालेला हा काम आहे आणि नंतर तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो. हा खूप खादाड म्हणजे भोगांनी कधीही तृप्त न होणारा आणि महापापी आहे. हाच या विषयातील वैरी आहे, हे तू समजून घे. श्लोक क्रमांक 38 आणि 39 आपण सलग पाहणार आहोत. श्लोक क्रमांक 38 आणि 39. धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्. आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च. अर्थात जसा धुरानं विस्तव झाकला जातो, धुळीनं आरसा झाकला जातो आणि वारेनं गर्भ झाकला जातो, तसे कामक्रोधांनी ज्ञान झाकले आहे. मानवी जीवावर, मनावर कामवासनेच्या विविध रूपांचीच आवरणं चढलेली असतात. हे कुंतीपुत्रा, कामविषय हा कधीही तृप्त न होणारा, जळणारा जणू अग्नीच आहे. तो ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रू आहे. तोच त्याचं ज्ञान, त्याची शुद्ध चेतना पूर्णपणे झाकून टाकत असतो. ह्या पूर्वीच्या काही श्लोकांमध्ये आपण यज्ञाविषयीचा उल्लेख ऐकला, पाहिला. विविध यज्ञांची माहिती आपण पाहिली. तो उल्लेख मला इथे आढळतो, तो म्हणजे संकीर्तन यज्ञ. या ठिकाणी मनावर असलेली विविध आवरणं दूर करण्याची, मन शुद्ध करण्याची सर्वोत्तम पद्धती म्हणजे संकीर्तन यज्ञ. पवित्र हरिनामाचं स्मरण कीर्तन करणं ही होय. आज इथेच थांबूया. उद्या पुढच्या श्लोकांसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.